Hi friends, welcome to our YouTube channel. Today we are going to learn about change the voice of past continuous tense. म्हणजे आज आपण past continuous tenseचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करणार आहोत. त्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती सर्व प्रकारचे ग्रामरचे टॉपिक तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत. सर्व प्रकारच्या टॉपिकचं मार्गदर्शन एकदम मोफत मिळणार आहे. त्यामुळे आजच आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला तर पाहूया पास्ट कंटिन्युअस टेन्स. ॲक्टिव्ह सेंटेन्सेस इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स हॅव द फॉलोइंग स्ट्रक्चर. म्हणजे या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा आपल्याला अगोदर फॉर्म्युला माहीत पाहिजे. म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं जे सेंटेन्स आहे त्याची रचना कशी असते. त्याची रचना अशी असते, सुरुवातीला सब्जेक्ट प्लस वॉज वेअर, सब्जेक्टनुसार हेल्पिंग वर्ब वॉज किंवा वेअर, देन आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचा आय एन जी फॉर्म आणि ऑब्जेक्ट. या पद्धतीने सेंटेन्स असतं. पॅसिव्ह सेंटेन्सेस इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स हॅव द फॉलोइंग स्ट्रक्चर. आता या प्रकारच्या पास्ट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करताना कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला वापरायचा, तर तो फॉर्म्युला असा आहे, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बेईंग प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस सब्जेक्ट. या प्रकारचा फॉर्म्युला वापरून आपण सर्व प्रकारचे सेंटेन्सेस सॉल्व करणार आहोत. सुरुवातीला आत्ता आपण पाहतोय ॲसर्टिव्ह सेंटेन्स, विधानात्मक वाक्य जे असतात त्यांचं पॅसिव्ह वॉइस करणार आहोत. पहिला एक्झाम्पल पाहूया. सी वॉज रायटिंग अ नॉवेल. म्हणजे ती कादंबरी लिहित होती. या सेंटेन्समध्ये ती काय लिहित होती असा प्रश्न तुम्ही वाक्याला जर विचारला तर आन्सर येतं अ नॉवेल. म्हणजे तुम्ही क्रियापदाला जर प्रश्न विचारला तर जे उत्तर येत असतं ते ऑब्जेक्ट असतं. या ठिकाणी अ नॉवेल हे ऑब्जेक्ट आहे. शक्यतो ऑब्जेक्ट हे क्रियापदानंतरच असतं किंवा कधीकधी ऑब्जेक्ट आपल्याला शोधून काढावं लागतं. साध्या साध्या सेंटेन्समध्ये आपण ऑब्जेक्ट इझिली सॉल्व करू शकतो किंवा शोधू शकतो. अ नॉवेल हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट हे सिंग्युलर आहे, एकवचनी आहे, त्यामुळे आपण वॉज वापरणार आहोत. वेअर हा अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे आणि वॉज हे एकवचनी आहे. अ नॉवेल वॉज, त्यानंतर बेईंग आहे असं. राईट या मूळ क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल त्याला आपण म्हणतो, किंवा V3 म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे ते रिटन असतं. त्यानंतर बाय. सी या सब्जेक्ट प्रोनाऊनचं रूपांतर ऑब्जेक्ट प्रोनाऊनमध्ये हर असं होतं. सुरुवातीच्या सर्व प्रकारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही चॅनेलवरती तुम्ही जाऊन चेंज द वॉइसमध्ये पहिल्या टॉपिकमध्ये जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही शोधू शकता सब्जेक्ट प्रोनाऊन जे असतात त्यांचं ऑब्जेक्ट प्रोनाऊनमध्ये रूपांतर कसं होतं. आय असेल मी होतं, यू असेल तर यूच राहतं, ही असेल तर हिम होतं, सी असेल तर हर होतं, दे असेल देम होतं, वी असेल अस होतं. या पद्धतीने. सेकंड एक्झाम्पल, दे वेअर सेईंग देअर प्रेयर्स. देअर प्रेयर्स हे ऑब्जेक्ट आहे. यस या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी हे ऑब्जेक्ट आहे अनेकवचनी, त्यामुळे वेअर. देअर प्रेयर्स वेअर. त्यानंतर फॉर्म्युलेनुसार बेईंग. सेचा थर्ड फॉर्म सेड. त्यानंतर बाय. देचं ऑब्जेक्ट प्रोनाउन देम. लास्ट एक्झाम्पल, ही वॉज गिविंग अ लेक्चर. अ लेक्चर वॉज सिंग्युलर वर्ड आहे अ लेक्चर, त्यामुळे हेल्पिंग वर्ब वॉज. बेईंग फॉर्म्युलेनुसार आहे असा. गिवचा तिसरं क्रियापदाचं रूप असतं गिवन. त्यानंतर बाय हिचं होतं हिम. अशा प्रकारे आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स जे आहेत ह्या ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे तुम्ही बऱ्याच प्रकारचे सेंटेन्सेस प्रॅक्टिस करून तुम्ही स्वतःला ग्रामरमध्ये इम्प्रूव्ह करू शकता. ग्रामरचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो की ग्रामर ही असा विषय आहे की याच्यामध्ये तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल किंवा जेवढे नवीन नवीन वर्ड वापरून नवीन नवीन सेंटेन्सेस सॉल्व कराल तेवढं ते इम्प्रूव्ह होतं. MPSC UPSC सारख्या चांगल्या एक्झाम ज्या असतात त्या एक्झाममध्ये तुम्हाला या ठिकाणी ग्रामरमध्ये तुमची व्हॉकॅब्युलरी स्ट्रॉंग लागते. जेवढी चांगली व्हॉकॅब्युलरी असेल त्या पद्धतीने तुम्ही इझिली तुम्हाला पेपर सॉल्व होऊ शकतो किंवा इझी जाऊ शकतो. कारण ग्रामरचं स्ट्रक्चर जरी माहीत असलं आणि व्हॉकॅब्युलरी जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्हाला ते काय होऊ शकतं, सॉल्व करता येऊ शकत नाही. पहिलं आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स नेक्स्ट पाहूया. चेंजिंग अ निगेटिव्ह सेंटेन्स इंटू द पॅसिव्ह फॉर्म्युला. म्हणजे काय, या ठिकाणी नकारार्थी वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला याप्रमाणे, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर
नॉट बेईंग V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, विधानात्मक वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि बेईंगच्या मध्ये काहीच नव्हतं, ते फक्त नॉट टाकलेलं आहे. झालं निगेटिव्ह सेंटेन्स. फॉर्म्युला काहीच चेंज नाही. शी वॉज नॉट प्रिपेरिंग अ डिनर. या ठिकाणी डिनर हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, सिंग्युलर ऑब्जेक्ट, त्यामुळे हेल्पिंग वर्ब वॉज, डिनर वॉज, त्यानंतर नॉट, बेईंग, प्रिपेअरचा थर्ड फॉर्म प्रिपेअर्ड, बाय सीचं होतं हर. नेक्स्ट एक्झाम्पल, ही वॉज नॉट मेकिंग अ स्पीच. अ स्पीच वॉज नॉट बेईंग, मेकचं होतं मेड, बाय हिम. अ स्पीच सिंग्युलर ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे वॉज वापरलं. फॉर्म्युल्यानुसार हेल्पिंग वर्ब नंतर नॉट, मग यानंतर बेईंग, मेकचं होतं मेड, त्यानंतर बाय फॉर्म्युल्यानुसार, आणि हिचं होतं हिम. नेक्स्ट वी हॅव टू सी चेंजिंग अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इंटू द पॅसिव्ह. म्हणजे काय, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत हे दोन प्रकारचे असतात. पहिला असतो एस नो टाईप क्वेश्चन. याच्यामध्ये हेल्पिंग वर्बनुसार क्वेश्चन तयार केलेले असतात. सुरुवातीला हेल्पिंग वर्ब असतात. अशा प्रकारचे क्वेश्चनचं ॲन्सर आपल्याला एस किंवा नो याच वर्डमध्ये द्यायचं असतं, म्हणून त्याला आपण एस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. आणि दुसरा प्रकार जो असतो, दुसरा टाईप जो आहे तो WH क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो. ज्या प्रकारच्या वाक्याची सुरुवात हे WH वर्डने होत असतं आणि त्याचं एक्झॅक्टली उत्तर तुम्हाला द्यावं लागतं. पॅसिव्ह फॉर्म ऑफ दिस सेंटेन्सेस बिगिन विथ वॉज वेअर, जर ते एस नो टाईपमध्ये असेल. इफ द ॲक्टिव्ह सेंटेन्स बिगिन विथ अ क्वेश्चन वर्ड, क्वेश्चन वर्डने म्हणजे WH वर्डने सुरुवात जर झालेली असेल सेंटेन्सची, तर द पॅसिव्ह सेंटेन्स विल ऑल्सो बिगिन विथ अ क्वेश्चन वर्ड. तर पॅसिव्ह सेंटेन्सची सुरुवातसुद्धा क्वेश्चन वर्डनेच होते. सुरुवातीला आपण पाहूया, कन्फ्युजन नको म्हणून आपण एक एक टाईप पाहूया. एस नो टाईप क्वेश्चन चेंज द वॉइसचा फॉर्म्युला जो आहे तो आहे वॉज वेअर प्लस ऑब्जेक्ट प्लस बेईंग प्लस पास्ट पार्टिसिपल देन बाय प्लस सब्जेक्ट. एक्झाम्पल पाहूया. वॉज सी रायटिंग अ लेटर, म्हणजे ती पत्र लिहित होती का. अशा प्रकारच्या सेंटेन्स तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करायचा आहे. तर सुरुवातीला फॉर्म्युला पाहिजे वॉज वेअर, त्यानंतर ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी आपण जो वॉज वापरणार आहे किंवा वेअर वापरणार आहे तो ऑब्जेक्टनुसार वापरणार आहे. ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये आपण ऑब्जेक्ट शोधायचो आणि ऑब्जेक्ट नंतर आपल्याला लगेच करायचं ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, त्यानुसार आपण वॉज वेअर वापरायचो. या ठिकाणी पण सोपंच आहे, फक्त ऑब्जेक्ट अगोदर शोधून घ्यायचं. ऑब्जेक्ट असणार आहे अ लेटर आणि हे सिंग्युलर आहे. अ लेटरसाठी आपण वॉज वापरतो म्हणून सुरुवात वॉजने करायची. वॉज अ लेटर, देन बेईंग, राईटचा थर्ड फॉर्म रिटन, त्यानंतर बाय, सीचं होतं हर. या प्रकारे तुम्ही हेल्पिंग वर्बने सुरू झालेले जे एस नो टाईप क्वेश्चन असतात ते तुम्ही इझिली काय करू शकता, सॉल्व करू शकता. नेक्स्ट WH क्वेश्चन चेंज द वॉइस. याचा फॉर्म्युला असा आहे, WH वर्ड देन वॉज वेअर प्लस ऑब्जेक्ट प्लस बेईंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. फर्स्ट एक्झाम्पल, व्हाय वेअर यू चिटिंग मी. या एक्झाम्पलचं पॅसिव्ह वॉइस अगोदर सांगितलेलं आहे. जर WH क्वेश्चनची सुरुवात WH क्वेश्चनिंग वर्डने जर झालेली असेल तर पॅसिव्ह वॉइसची सुरुवातसुद्धा त्याच WH वर्डने सुरुवात करावी लागते. मग व्हाय आहे असं खाली, त्यानंतर वॉज वापरणार की वेअर हे ऑब्जेक्टवरती डिपेंड असतं. या ठिकाणी मी हे ऑब्जेक्ट आहे, परंतु त्याला आपण जेव्हा सुरुवातीला घेत असतो तेव्हा त्याचं ऑब्जेक्ट प्रोनाऊनचं सब्जेक्ट प्रोनाऊनमध्ये रूपांतर होत असतं, म्हणून मीचं झालं आय आणि आपण आयला वॉज वापरतो म्हणून व्हाय वॉज आय. त्यानंतर बेईंग, चीटचं तिसरं रूप चीटेड, त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट आहे यू, त्याचं यू हे जे सर्वनाम आहे हे सब्जेक्टमध्ये आणि ऑब्जेक्टमध्ये आहे याच प्रकारामध्ये राहतं, त्याचं अजिबात चेंज होत नाही. सेकंड एक्झाम्पल, व्हाय वॉज शी बीटिंग द चाइल्ड. यामध्ये ऑब्जेक्ट आहे द चाइल्ड. सर्वात प्रथम तुम्हाला ऑब्जेक्ट शोधता आला पाहिजे. दुसरी गोष्ट तो ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे शोधता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट सेंटेन्सचा टेन्स म्हणजे काळ तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आणि चौथी गोष्ट, जे सेंटेन्स आलेला आहे त्या सेंटेन्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. प्रॅक्टिस केल्यानंतर फॉर्म्युले पाठ करायची गरज लागत नाही. या ठिकाणी व्हाय क्वेश्चन वर्ड आहे असा. द चाइल्ड हे सिंग्युलर आहे त्यामुळे त्याच्या अगोदर वॉज वापरलं. व्हाय वॉज द चाइल्ड, त्यानंतर फॉर्म्युलेनुसार बेईंग, बीटचा थर्ड फॉर्म बीटन, त्यानंतर बाय,
सीचं होतं हर. लास्ट एक्झाम्पल, फॉर व्हॉट वेअर यू मेकिंग सच अ नॉईज. अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. सुरुवात झालेली आहे फॉर व्हॉटने. या ठिकाणी आपण फॉर काढू शकत नाही कारण ते व्हॉटला जोडून आलेलं आहे, त्यामुळे ते आहे असं पॅसिव्ह सेंटेन्समध्ये फॉर व्हॉट. त्यानंतर ऑब्जेक्ट आहे सच अ नॉईज. अशा प्रकारचा गोंधळ हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, परंतु हे सुद्धा ऑब्जेक्ट सिंग्युलरच आहे, एकवचनी आहे, त्यामुळे वॉज. फॉर व्हॉट वॉज सच अ नॉईज. त्यानंतर बेईंग. मेकचं होतं मेड. त्यानंतर फॉर्म्युल्यानुसार बाय आणि सब्जेक्ट आहे यू, त्याचं ऑब्जेक्ट प्रोनाऊनसुद्धा होतं यू. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुम्हाला येणारे सर्व डाऊट किंवा शंका दूर केल्या जातील. त्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देईल.